प्रिया मॅडम आवाज येतो का? हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. आवाज येतोय माझा? मॅडम येतोय आवाज? नमस्कार, गुड मॉर्निंग. माझं नाव शलाका वढावकर आहे. डायरेक्टर आहे मी लाईफ स्मार्ट इन्शुरन्स ब्रोकिंगची. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि धन्यवाद आज रविवार असून सुद्धा जॉईन झाल्याबद्दल. एकदम शॉर्ट आणि स्वीट ठेवणार आम्ही प्रेझेंटेशन. आज आम्ही हा सेशन ठेवला आहे की आज आपण बघितलेलं आहे की अचानक इन्शुरन्स आता आपल्याला किती इम्पॉर्टंट हे आपल्याला कळलेलं आहे. जेव्हा स्पेशली कोविड झाल्यापासून जितकं द नंबर ऑफ हॉस्पिटलायझेशन जेवढे वरती गेलेले आहेत, नंबर ऑफ डेथ्स जेवढे वरती गेलेले आहेत, त्याच्यामुळे बँकांचा किंवा पतपेढ्यांना किती त्यांच्या बिझनेससाठी पण इट वॉज अ प्रॉब्लेम. ते कसं आपण इन्शुरन्सनी थोडंफार त्याचा टेक केअर करू शकतो ह्याच्याबद्दल हे सेशन आहे. जस्ट आता सुरुवात करायला बेसिकली पहिलं मी सांगेन की आम्ही कोण आहोत लाईफ स्मार्ट इन्शुरन्स ब्रोकर्स. तर बेसिकली आम्ही इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी आहोत जिथे मी आणि नीरज वंजानी म्हणून दोघे आम्ही डिरेक्टर्स आहोत. आम्हाला टोटल दोघांना मिळून 20-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करून. जसं मी HDFC मध्ये काम केलेलं आहे, कॅनरा HSBC मध्ये केलेलं आहे, इंडिया फर्स्ट जी बँक ऑफ बरोडाची कंपनी आहे तिकडे केलेलं आहे, त्यांनी रिलायन्स, बिर्ला, इंडिया फर्स्ट असं सगळं आम्ही भरपूर एक्सपिरियन्स घेऊन मग आता 2 वर्षांपूर्वी स्वतःची ब्रोकिंग फॉर्म केलेली आहे. ब्रोकिंग फॉर्मच्या आधी पण आम्ही भरपूर बँकांना वगैरे कन्सल्टिंग केलेलं आहे इन्शुरन्स साईडवरती. आणि सो व्हॉट वी कम अक्रॉस ॲज आम्ही बघितलं की आज इन्शुरन्स ब्रोकर तुम्ही बघितलं इंडियामध्ये फक्त 400 इन्शुरन्स ब्रोकर्स आहेत आणि त्याच्यामध्ये इफ यू सी 90% जे ब्रोकर्स आहेत ते फक्त कॉर्पोरेटचं करतात किंवा मोठे क्लायंट्स असतात त्यांचं करतात. पण जे आपण म्हणतो की आज एव्हरीबडी नीड्स इन्शुरन्स आणि प्रत्येकाकडे आपण पोचायची गरज आहे, तर तिकडे हे ब्रोकर्स जात नाहीयेत तर एजंट्स जात आहेत. आणि एजंट्स लेवलला होतं हे की एक एजंट एका किंवा 2 कंपनीचा बिझनेस करू शकतो, जसं एक लाईफ इन्शुरन्स, एक जनरल इन्शुरन्स किंवा एक हेल्थ इन्शुरन्स. तर ते लोक कस्टमर्सला ऑप्शन नाही देऊ शकत आहेत. आता आम्ही IRDA रेग्युलेटेड इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी असल्यामुळे मी आज प्रत्येक टाईपचं प्रोडक्ट देऊ शकते. जसं लाईफ इन्शुरन्सचे सगळे कंपनीज देऊ शकते, हेल्थ इन्शुरन्स देऊ शकते, कार इन्शुरन्स देऊ शकते, नंतर आपलं फायर, मरीन, सो सगळ्या टाईपचे इन्शुरन्स देऊ शकते आणि प्रत्येक कंपनीचे देऊ शकते. जेवढ्या 50-55 कंपन्या आहेत इंडियामध्ये, प्रायव्हेट, PSU सगळ्या पकडून, त्या सगळ्यांबरोबर आम्ही बिझनेस करतो. त्या सगळ्यांबरोबर आमचा कोड आहे. तर आज कस्टमरला जे हवे की देर शुड बी अ चॉईस, की कस्टमरला आज हे नकोय की बाबा कोणी बोलतं मला सगळ्यातला स्वस्त जो प्रोडक्ट आहे तो काढून द्या.
कोणी बोलतं नाही बाबा मला हाच ब्रँडचा हवे, कोण बोलेल फक्त HDFC हवे, कोण बोलेल फक्त ICICI हवे, कोण बोलेल नाही नाही मला SBI हवे, किंवा कोणी बोलेल मला PSU हवे विच इज लाईक अ न्यू इंडिया किंवा ओरिएंटल. तर ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे एक एजंट असला की होतं हे की आपण एकच प्रोडक्ट त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. इकडे आम्ही बोलतोय जी कस्टमरची गरज आहे, जो त्याला प्रोडक्ट हवा आहे, जे त्याचं डिमांड आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना इन्शुरन्स देऊ. आम्ही हे नाही बोलत की बाबा हीच कंपनी चांगली किंवा तीच कंपनी चांगली, हा प्रोडक्ट चांगला किंवा तो प्रोडक्ट चांगला. आम्ही बोलतो जे समोरच्याची गरज आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला प्रोडक्ट देऊ. प्रिया, कॅन यू पुट इट ऑन स्क्रीन 3? प्रिया, या सॉरी, थोडासा टेक्निकल स्नॅग होता. तर इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी असल्यामुळे ॲज आय वॉज सेइंग की मी सगळे बिझनेसेस करू शकते, प्रत्येक कंपनी बरोबर करू शकते आणि आपण जो प्रोडक्ट कस्टमरला हवे त्याप्रमाणे देऊ शकतो. इन्शुरन्स पेनिट्रेशन इन इंडिया आपण बघतोय की आज एवढा कोविड झालाय, एवढं सगळ्यांना कळलंय की बाबा किती जरुरी आहे इन्शुरन्स, तरीही फक्त 4 to 5% आहे जो ऑलरेडी इन्शुर्ड आहे. त्याच्यामुळे अजून जर 100 लोक आपण घेतली त्यातली फक्त 5 लोक आहेत ज्यांच्याकडे इन्शुरन्स आहे, आणि ती 5 लोक सुद्धा तुम्ही जाऊन बघितलं तर त्यांच्याकडे एकतर कमी इन्शुरन्स असेल किंवा त्यांनी तेवढाच घेतला असेल जेवढा टॅक्सेशन साठी इम्पॉर्टंट आहे. तर जेवढी गरज आहे तेवढी त्या लोकांनी घेतलेली नाहीये. इफ यू सी की ग्रॉस प्रीमियम रिटर्न इन इंडिया 5.53 ट्रिलियन आहे इन फायनान्शियल इयर 18 मध्ये, आणि तेच आपण म्हणतोय की ह्या एवढं प्रीमियम असून सुद्धा फक्त 3.69% आपण कवर्ड आहोत इन इंडिया. कारण आपलं पॉप्युलेशन एवढं जास्ती आहे, तेवढं अवेअरनेस नाही आहे. आतापर्यंत असं होतं की राम भरोसे, अरे मला काही नाही होणार, मला इन्शुरन्सची गरज नाहीये. तेच आपण आता बघितलंय की अचानक लोकांना कळलंय की इन्शुरन्सची गरज आहे. डेथ झाली तर मग जो फॅमिलीचा ब्रेड ओनर आहे त्याला काही झालं तर फॅमिली त्यांचं कसं टेक केअर करणार, त्यांचे जे लोन्स असतील त्याचं टेक केअर कसं करणार, त्यांच्या मुलांचं एज्युकेशन आहे, लग्न आहे, ते कसं होणार, डेली एक्सपेन्सेस कसे टेक केअर होणार, किंवा जर हॉस्पिटलाइज झालोय तर आपण बघितलंय की 4-4, 5-5 लाखाचं पण बिल आलेलं आहे. तेच आज आपण 4-4, 5-5 लाखाचं बिल भरायला गेलो तर पूर्ण आपण आपली जी सेव्हिंग्ज असते ती त्यात निघून जाते, किंवा सेव्हिंग्ज पण नसतात, मग आपल्याला काही गहाण ठेवावं लागतं, काही लोन घ्यावं लागतं. तर ह्या सगळ्याचा टेक केअर आपण कसा करणार आहोत. तर थोडं तरी ऍटलीस्ट आपल्या सगळ्यांना इन्शुरन्स हवे, म्हणजे हे सगळं काही झालं तर ऍटलीस्ट सम पोर्शन इज बिंग टेकन केअर ऑफ बाय इन्शुरन्स कंपनीज ओनली. तर आपण आता एक प्रोडक्ट जो बघणार आहोत तो स्पेसिफिकली बँकांसाठी आणि पतपेढ्यांसाठी आहे, जो आहे ग्रुप क्रेडिट लाईफ इन्शुरन्स. तर ह्या इन्शुरन्सचा फायदा काय आहे, तर ह्याच्यामध्ये कस्टमरचा पण फायदा आहे आणि बँकेचा किंवा पतपेढीचा पण फायदा आहे. आज काय होतं, पतपेढी एका कस्टमरला लोन देते किंवा बँक एका कस्टमरला लोन देते, जिथपर्यंत ते सगळी परतफेड होते तिथपर्यंत सगळं चांगलं आहे.
आता अचानक कोविड आला, कोणाची डेथ झाली, ओके, तर मग आता बँक कुठून घेणार हे पैसे? तर त्यांच्या फॅमिलीवरती भार येणार, फॅमिलीला ते लोन भरावं लागणार, किंवा त्यांनी जे गहाण ठेवलंय ते फायनली तुम्हाला विकावं लागणार. तर त्याप्रमाणे काय होतंय, बँक पण अडकते, पतपेढी अडकते, की बाबा मी माझं अशी पोझिशन नाहीये की त्यांच्याकडून पैसे पण तुम्ही घेऊ शकताय, किंवा मग ती अख्खी प्रोसिजर करून मग तुम्हाला हे घ्यावं लागतंय, ते लोनचं सम पर्सेंटेज येतो, नॉट नेसेसरी की पूर्ण पण पर्सेंटेज येतोय. प्लस जे फॅमिलीचं एक तर सेव्हिंग्स कमी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे गहाण ठेवले ती प्रॉपर्टी पण गेली, तर फॅमिलीवरती पण भार येतोय की बाबा एवढं मोठं लोन आहे माझ्या माझ्या फॅमिलीने घेतलेलं आहे आणि आता ते अडकलंय, आता मी पूर्णपणे अडकले, फॅमिलीमध्ये ऑलरेडी एवढा मोठा प्रॉब्लेम आलाय की एक डेथ झाली आहे. तर हाऊ डज दिस ग्रुप क्रेडिट लाईफ प्लॅन वर्क? ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, पतपेढीला एक ग्रुप म्हणून पकडतोय आणि त्यांच्या प्रत्येक लोनीला आपण इन्शुरन्स कव्हर देतोय ऑफ द आउटस्टँडिंग अमाऊंट जी तुमच्या पतपेढीची किंवा बँकेची आहे. सपोज आज मी कुठल्या तरी एका पतपेढीकडनं 10 लाखाचं लोन घेतलेलं आहे, तर ऍज अ पतपेढी तुम्ही मला इन्शुरन्स देणार विच इज ऑफ 10 लाख, आणि ते ओव्हर अ पिरियड ऑफ 10 वर्ष. सपोज माझा टर्म 10 वर्ष, म्हणजे त्याचा जो सम इन्शुर्ड आहे विल बी इक्वल टू द लोन अमाऊंट दॅट आय हॅव टेकन. माझा जो टर्म असेल दॅट विल बी इक्वल टू द टर्म ऑफ द लोन. म्हणजे सपोज मी 5 वर्षांचं 10 लाखाचं लोन घेतलंय, तर माझ्या इन्शुरन्स पॉलिसीचा सम इन्शुर्ड असणार 10 लाख, टर्म असणार 5 वर्ष. सो इट विल बी एक्झॅक्टली ऍज पर द लोन. आणि जसजसं टर्म कमी होत जातो तसतसं तुमच्या स्केड्यूल प्रमाणे हे मॅप केलेलं असतं. आता 1 वर्षाने सपोज माझं 5 लाखाचं 10 लाखाचं लोन सपोज 8 लाख झालंय, तर नेक्स्ट वर्षी माझं जे आउटस्टँडिंग आहे त्याप्रमाणे माझ्या डेथवरती पतपेढीला मिळणार. ह्याच्यामध्ये फायदा हा आहे की द मास्टर पॉलिसी होल्डर, जी पॉलिसी बनते ती पतपेढीच्या किंवा बँकेच्या नावाने बनते. तर गॉड फॉरबिड कुठल्या पण कस्टमरची डेथ झाली किंवा जे आउटस्टँडिंग हे आहे, आउटस्टँडिंग लोन आहे ऍज पर द स्केड्यूल, ते येणार डिरेक्टली बँकेला किंवा पतपेढीच्या नावाने, ते त्यांच्या नॉमिनीला नाही जात. हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की असं असतं की बाबा नॉमिनीच्या नावाने गेले पैसे, तर मला मी त्यांच्याकडनं परत कसे घेणार, मला त्यांच्या पाठी जावं लागणार, मला ते पैसे घ्यावे लागणार. इकडे तो प्रॉब्लेम नाही आहे. इकडे बेस्ट पार्ट तोच आहे की पतपेढी किंवा बँक ही मास्टर पॉलिसी होल्डर बनते, ओके. ती पॉलिसी त्यांच्या नावाने असते, लोनीजचा फक्त ग्रुप असतो, प्रत्येक लोनीचं कव्हर त्यांच्या लोनच्या आउटस्टँडिंग प्रमाणे, त्यांच्या टर्मच्या प्रमाणे असतं. कुठल्या पण लोनीची डेथ झाली तर त्या वेळेला त्याच्या स्केड्यूल प्रमाणे जे त्याचं आउटस्टँडिंग लोन आहे ते येणार डायरेक्ट बँकेला किंवा पतपेढीला. तर इकडे तो फायदा आहे की एकतर आता फॅमिलीवरती भार नाही आहे, डायरेक्ट इन्शुरन्स कंपनीने जेवढं तुमचं आउटस्टँडिंग होतं बँकेचं ऍज पर द स्केड्यूल ते डायरेक्ट बँकेला येणार. फॅमिलीवरती भार नाही आहे का, कारण फॅमिलीवरती आता लोन भरायची गरज नाही आहे, त्यांची जी प्रॉपर्टी मॉर्गेज त्यांनी केलेली आहे किंवा जे काही गहाण ठेवलेलं आहे ते परत त्यांच्याकडे जाणार, सम फॉर्म ऑफ सेव्हिंग्स फॉर देम. तर ह्याच्यामध्ये ऑन द होल एव्हरीबडी इज हॅपी. पतपेढीचे पण पैसे आले, फॅमिलीवरती पण भार नाही. त्याच्याशिवाय प्रीमियम इज व्हेरी स्मॉल. जे प्रीमियम आहे ते सिंगल प्रीमियम असतं. सपोज 10 लाखाचं हे आहे आपलं लोन आहे, त्याच्यावरती 3-3.5% अराउंड प्रीमियम येतं. तर 10 लाखावरती 3-3.5% पकडले तर अराउंड 30-35 हजाराच्या आसपासचं प्रीमियम येईल. तेच तुम्ही ईएमआय मध्ये त्याला कन्वर्ट केलं, कारण काय होतं, सपोज माझं 10 लाखाचं लोन आहे, तुम्ही मला लोन द्याल 10,35,000, किंवा तुम्ही त्यांच्या लोन मधनं डिडक्ट कराल 10 लाखामधनं 35,000 आणि 9,65,000 त्यांना द्याल. तर 2 फॉर्म आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या ईएमआय मधनं ते जातं आहे, तर त्यांना ते 35,000चा इमिडिएटली भार पण नाही पडत आहे की आज कोणी बोले बाबा मला प्रीमियमचा चेक देईल, ते बोलतील एकतर मी तुमच्याकडे लोन घ्यायला आलोय, लोन तसंच मला माझ्या गरज आहे म्हणून मी लोन घ्यायला आलो आहे, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही मला अजून प्रीमियमचा चेक कुठे मागताय. तर आपण तो अख्खा चेक नाही घेतो त्यांच्याकडनं, आपण काय करतोय, त्यांना ते 35,000ला ईएमआय मध्ये कन्वर्ट करतोय ओव्हर अ पिरियड ऑफ तुमचा जो काही टर्म आहे, 5 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, तर तो हार्डली 300-350-400 रुपयाच्या दरम्यान येतो पर मंथ फॉर एव्हरी क्लायंट. मग त्यांच्यावरती इमिडिएटली भार पण नाहीये, 300-400 रुपये एक्स्ट्रा गेलेले त्यांना परवडणार पण आहेत, प्लस त्यांना एवढं मोठं कव्हर मिळणार आहे फुल लोनच्या टर्मसाठी. मग जर डेथ झाली तर त्यांच्या फॅमिलीवरती भार नाही येणार, लोन हॅज बीन टेकन केअर ऑफ. प्लस पतपेढीमध्ये काय झालं की पतपेढीचं लोन पण फिटून गेलं.
त्याच्यामुळे हा जो ग्रुप क्रेडिट लाईफ प्रोडक्ट आहे, आज तुम्ही कुठल्याही मोठ्या बँकेत जा, SBI मध्ये जा, HDFC मध्ये जा, ICICI मध्ये जा, आपल्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, सारस्वत बँकेत जा, कॉस्मॉस मध्ये जा, प्रत्येक लोन बरोबर ते लोक हा ग्रुप क्रेडिट लाईफ प्रोडक्ट कंपल्सरी केलेला आहे. ते लोक हा प्रोडक्ट देतात, कंपल्सरी देतात. का? कारण त्यांना माहिती आहे गॉड फॉरबिड जर डेथ झाली तर माझ्या कस्टमरचं लोन फिटून जाणार आहे ऍज पर द शेड्यूल. त्याच्यामुळे हा प्रोडक्ट पण आम्ही हे बघितलं की ज्या पतपेढ्या आहेत तर त्या ह्याच्यावरती एवढं कॉन्सन्ट्रेट अजून केलेलं नाही आहे. कारण आता पण असं होतं की अरे आमचे कस्टमर्स आहेत, रेग्युलर कस्टमर्स आहेत, रेग्युलरली पैसे येतात, त्यांच्यावरती भार नको जायला प्रीमियमचा. पण कोविड आल्यानंतर आपण बघितलंय की डेथचा रेट पण वाढलाय. पूर्वी होतं अरे कोण मरत नाही हल्ली जास्ती, हल्ली हॉस्पिटलाइज मध्ये लोक जास्ती होतात पण मरण कमी होत आहे. पण कोविडमुळे आपण बघितलंय ते पण आता नाही. मग आता काही होऊ शकतं. मग पूर्वी होतं की बाबा ओल्ड एज मध्येच कोणी जाईल. आज 30 आणि 35 वर्षाच्या माणसाला पण हाय बीपी आहे, डायबिटीज आहे, तर सगळ्यांचं जे आहे देयर इज नो गॅरंटी की बाबा ओल्ड एज मध्येच कोणी जाणार आहे. तर एक छोटंसं प्रीमियम त्यांच्याकडनं घेऊन सिंगल प्रीमियम जे आहे, जो त्यांच्या पॉकेटवरती भारी पण नाही आहे, प्लस तुमच्या EMI मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकताय, तो प्रोडक्ट देऊन तुम्ही तुमच्या बँकेचं लोन पण हे करू शकता, सेव्ह करू शकता. प्लस त्याच्या फॅमिलीला पण खुशी मिळते की बाबा काय सपोज डेथ झाली तर माझ्यावरती भार पण नाही आलाय. आणि ही पॉलिसी पूर्ण तुमच्या नावाने असते, बँकेच्या किंवा पतपेढीच्या नावाने असते. मिनिमम 50 लोकांपासून ते लोक सुरू करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये असं नाहीये की नवीन लोनच तुम्ही करू शकता. जेवढी तुमची आउटस्टँडिंग लोन्स आहेत पूर्वीची पण, ती सगळी पण कव्हर होऊ शकतात. त्याचा हा फायदा आहे की आज तुम्ही बोलाल की चला आज तर मी जो येईल त्याला मी करीन, म्हणजे पूर्वीच्या लोन्सचं काय, तर त्या पूर्वीच्या लोन्सचा आज जो आउटस्टँडिंग अमाऊंट आहे तो तुम्ही सम इन्शुअर्ड म्हणून देऊ शकता आणि त्याला आपण क्रेडिट लाईफची पॉलिसी देऊ शकता. तर ह्याचा तोच फायदा आहे की तुम्ही पूर्वीची पण लोन्स करू शकता आणि प्रत्येक जे नवीन लोन आहे त्याला तर कंपल्सरी करून प्रत्येकाला तुम्ही कव्हर करूच शकता. मी एक चार्ट दिलेला आहे जिथे तुम्ही बघाल की प्रीमियम पण हार्डली काही आहे. 1 लाखाच्या सम इन्शुअर्ड वर 35 वर्षाच्या माणसाला फक्त 667चं प्रीमियम येतंय. तेच 55 वर्षाच्या माणसाला 2,814 रुपये येत आहे प्लस GST. सो दिस इज हार्डली एनिथिंग. जर तुम्ही बघितलं की जी लोन अमाऊंट आहे त्याच्या बरोबर आपण कम्पेअर केलं तर इट इज हार्डली येते. इट इज नॉट हेवी ऑन दॅट पॉकेट ऑल्सो. त्याच्यामुळे त्या लोकांचा पण फायदा आहे, त्यांना पण महाग पण नाही वाटणार आहे. असं नाही की बाबा पतपेढी आता हे काय करते, लोन देण्याचं काम सोडून इन्शुरन्स का करते. तुम्ही इन्शुरन्स म्हणून करताय कारण तुमची लोन सेफ व्हायला. तर हा झाला एक प्रोडक्ट. आपण ह्या सेशनच्या एंडला क्वेश्चन अँड आन्सर घेऊया, म्हणजे ज्यांना जो काही डाऊट असेल ते लोक विचारू शकतात. ह्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रोडक्ट आहे हेल्थ इन्शुरन्स. आपण सगळ्यांनी बघितलंय की हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम जो आहे तो किती उपयोगाचा आहे. कोविड झाल्यापासून ते पण नॉर्मल पण हॉस्पिटलायझेशन, साध्या तापाला सुद्धा हॉस्पिटलाइज झालो तर 1 ते 1.5 लाखचं बिल कुठेही गेलं नाही. 1 ते 1.5 लाख बिल प्लस मेडिसिन प्लस लोकांचा येण्या जाण्याचा खर्च, जो ताप होतो तो वेगळाच. तर आज आहे हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम. सगळे कस्टमर्स कुठून ना कुठून तरी मेडिक्लेम घेतातच आहेत आणि घेत नसतील तर ऍटलीस्ट ते लोक फाइंड आउट करतात की बाबा माझ्या पॉकेटला परवडेल असं कुठलं हेल्थ इन्शुरन्स आहे. तर आज तुम्ही तुमच्या कस्टमरला एज्युकेट करू शकता. आय नो दिस विल बी अदर दॅन तुम्ही जे काम करताय. पहिला प्रोडक्ट जो आहे तो कसा तुमच्या पतपेढीच्या फायद्याचा आहे. हा प्रोडक्ट तुमच्या पतपेढीला का फायद्याचा आहे. तर हेल्थ इन्शुरन्स आज सपोज कोणतरी आजारी पडलं, हॉस्पिटलाइज झालं, आज त्याच्यावरती तो भार येणार 1-1.5 लाखाचा, 2 लाखाचा, जो जे काय बिल येईल, 5 लाख पण होऊ शकतं. तर तो जो भार येतो त्याच्यामुळे मग त्याचे काही EMI ते लोक भरत नाही. सांगतात अरे मी हॉस्पिटलाइज होतो, माझ्याकडे पैसे नव्हते, सगळे हॉस्पिटलमध्ये गेले, त्याच्यामुळे मी नाही भरू शकलो माझे EMI. त्याच्यासाठी आपण त्यांना एज्युकेट करायचंय की तुम्ही घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या. त्यांनी काय होईल, जर तुम्ही हॉस्पिटलाइज झालात एकतर कॅशलेस फॅसिलिटी मिळते, म्हणजे तुम्हाला काही इन्व्हेस्ट पण करायची गरज नाही. डायरेक्ट तुमची बिलं विल बी टेकन केअर ऑफ. तुम्ही जर अशा हॉस्पिटलमध्ये गेलात जे कॅशलेस फॅसिलिटीमध्ये नाही येत आहे तर तुम्ही त्याला रिइम्बर्स करू शकता. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती भार पण नाही येणार, तुमचं EMI न देण्याचं त्याला कारण पण नाही मिळणार, प्लस दे आर टेकन केअर ऑफ. आता तुम्ही बोला तो हेल्थ इन्शुरन्स कुठून ना कुठून तरी घेतोय, मग आपल्याकडून का नाही. कारण आपण त्यांना एकतर सगळे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स देऊ शकतो, जो स्वस्तात स्वस्त आहे किंवा त्याला जी कंपनी हवे त्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम देऊ शकतोय. प्लस त्यांचा क्लेम एंड टू एंड आम्ही लाईफ स्मार्ट इन्शुरन्स ब्रोकर म्हणून करणार.
आज काय होतं, तुम्ही म्हणाल बाबा मी हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम घेतला तर क्लेमचं डोकेदुखी माझ्या डोक्यावरती येणार आहे. मी आज त्याला मी माझं पतपेढीचं एवढं काम करू की हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम करून त्यांच्या क्लेमचं माझ्या डोक्यावरती घेऊ. कारण आपल्याला माहितीये 100 आपण केसेस केल्या तर 50 ते 60 लोकांचे मेडिक्लेमचे क्लेम येणार आहे. ते सगळे एंड टू एंड रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती लाईफ स्मार्ट इन्शुरन्स ब्रोकर्स घेणार. प्रत्येक पतपेढीसाठी आमचे रिलेशनशिप मॅनेजर्स असणार. तर ते तुमच्या ग्रुप क्रेडिट लाईफ पण असो किंवा हेल्थ इन्शुरन्स असो, प्रत्येकासाठी ते लोक डेडिकेटेड RMs असणार जे तुम्हाला सपोर्ट करणार. तुमच्या कस्टमरला जर काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, काही डाऊट असेल, क्लेमची काय मदत हवी असेल, एंड टू एंड तुम्हाला फक्त त्या RMचा त्याला नंबर द्यायचा आहे. RM विल असिस्ट देम एंड टू एंड. तर फायदा हा आहे की आज तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेलात हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम घ्यायला तर मिनिमम सम इन्शुअर तुम्हाला 4 ते 5 लाखाचं असतं, जे प्रत्येकाला परवडू नाही शकत. काही जण म्हणतात की अरे 4-5 लाखाच्या सम इन्शुअरला मला अख्खी फॅमिली मी कव्हर करायला गेलो तर मिनिमम 22 ते 25 हजारचं प्रीमियम तरी येतं. एकट्या माणसाचं केलं तर 8 ते 10 हजारचं प्रीमियम येतं. पण प्रत्येकाला वाटतं की आज सपोज माझी सॅलरीच कमी आहे, मी एवढे टाकले ह्याच्यात तर मला परवडणार नाही. तर वी एज लाईफ स्मार्ट इन्शुरन्स ब्रोकर्स आम्ही काही पॉलिसीज वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर डिस्कस केलेलं आहे की आम्ही असे प्रोडक्ट्स आणलेले आहे जिथे 50 हजाराच्या सम इन्शुअर्ड पासून पण आपण सुरू करतोय पॉलिसी. की त्यांनी फायदा काय होतो की बाबा अजिबात कव्हर नाही, त्याच्यापेक्षा ऍटलीस्ट 1-1.5 लाखाचं कव्हर आहे, 2 लाखाचं कव्हर आहे. आम्ही एज्युकेट करतो की जास्ती कव्हर घ्या, पण मग ऑब्व्हियसली त्याची सॅलरी, त्याचं आउटगोईंग EMI हे सगळं पकडून मग आपण बघतो की बाबा नाही एवढे त्याकडे पैसे आहेत तर त्याला एवढंच कव्हर मिळू शकतंय. तर त्याप्रमाणे त्याला ऍटलीस्ट काहीतरी कव्हर देऊ शकतोय. आज तुम्ही कुठल्या ICICI कडे जा, रेलिगेअरकडे जा किंवा इव्हन PSU न्यू इंडियाकडे जा, सगळे म्हणतात की नाही बाबा मिनिमम आम्हाला एवढा सम इन्शुअर्ड हवे, त्याचं एवढं प्रीमियम आहे, करायचं तर करा. आम्ही म्हणून ह्याच्यासाठी डिझाईन केलं आहे की 50 हजारापासून ते कितीही सम इन्शुअर्ड पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. तर प्रत्येकाच्या नीड प्रमाणे आपण त्यांना सम इन्शुअर्ड देऊ शकतोय. त्याचा हा फायदा आहे. आणि हेल्थ इन्शुरन्स आय नो हे तुमच्या पतपेढीसाठी डायरेक्ट फायदा नाहीये, पण त्याचा हा फायदा आहे की प्रत्येक कस्टमरला आपण एकतर त्यांना चांगला प्रोडक्ट देतोय, त्यांच्या गरजेप्रमाणे प्रोडक्ट देतोय, कमी सम इन्शुअर्डचा पण देतोय, स्वस्त पण देतोय, जी कंपनी हवे ते देतोय. क्लेम्सचं आपण जेन्युइन क्लेम जे असणार त्याचं आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो की 100% क्लेम सेटलमेंट होणारच होणार. नाही झाला तर आम्ही तिकडे मध्ये येऊन तुमची मदत करणार. तर ह्याप्रमाणे झाला हा हेल्थ इन्शुरन्स. त्याच्याशिवाय असतो पर्सनल ऍक्सिडेंट, जे मला वाटतं तुम्ही भरपूर पतपेढ्या ऑलरेडी ते करता आहात. तर त्या पर्सनल ऍक्सिडेंट की कोणाची डेथ जर पर्सनल ऍक्सिडेंटनी झाली तर ते लोनची जी अमाऊंट आहे, जेवढं सम इन्शुअर्ड आहे ते डायरेक्ट पतपेढीला आलं पाहिजे. ते पण आम्ही पॉलिसी करून देतो की पर्सनल ऍक्सिडेंटनी कोणाची डेथ झाली तर जेवढं आउटस्टँडिंग लोन आहे ते अख्खं बँकेला आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण रायडर पण टाकू शकतो जो आहे क्रिटिकल इलनेस. जसं एक पॉइंट आहे की डेथ झाली तर मग ते पैसे मिळणार. दुसरा ऑप्शन हा आहे की क्रिटिकल इलनेस, जे प्रत्येक कंपनीमध्ये 15 ते 20 क्रिटिकल इलनेसेस आहेत, जसं किडनी फेलियर आहे किंवा हार्ट अटॅक आहे, ट्युमर आहे, कॅन्सर आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे. यासारखे जे मोठे आजार आहेत क्रिटिकल इलनेसेस, ते जर झाले त्याच्या डायग्नोसिस वरती जेवढं त्यांचं सम इन्शुअर्ड आहे, जेवढं आपण दिलेलं आहे त्यांच्या लोन प्रमाणे, ते अख्खं सम इन्शुअर्ड पतपेढीला येणार डायरेक्ट. मी सपोज आज मी तुमची कस्टमर आहे, मी 10 लाखाचं सम इन्शुअर्ड घेतलंय क्रिटिकल इलनेसचं आणि सपोज मला वन ऑफ द डिसीजेस सपोज किडनी फेलियरचं डिसीज झाली, फक्त ऑन डिटेक्शन. मग हे असं नाहीये, मेडिक्लेम मध्ये काय होतं, रिइम्बर्समेंट होते की जेवढं माझं बिल आलं तेवढीच अमाऊंट मिळते, राईट. इकडे आहे क्रिटिकल इलनेस की माझा फक्त डिटेक्ट झाला तो क्रिटिकल इलनेस की टोटल सम इन्शुअर्ड जेवढा पण आहे तो अख्खा क्रिटिकल इलनेसची अमाऊंट पतपेढी किंवा बँकेला डायरेक्ट मिळणार. आवाज येतोय ना माझा? येतो. तर त्याप्रमाणे हा जसं एक तर आहे की डेथची पॉलिसी आहे, तशी ही क्रिटिकल इलनेस सुद्धा सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे. इकडे मॅक्झिमम टर्म जे मिळतं ते 5 वर्षाचंच मिळतं. पण ह्याच्यामध्ये तो फायदा आहे की क्रिटिकल इलनेस झाल्यामुळे त्यांचं इमिजिएटली लोन तुम्ही फेडून टाकू शकता. कारण आणि हे जो आपलं डेथ कव्हर होतं दॅट इज इट कीप्स डिक्रीजिंग ऍज पर तुमचं लोनचं शेड्यूल जे आहे. हे क्रिटिकल इलनेसचं जे कव्हर आहे ते कॉन्स्टंट राहतं. मग सपोज तुमचं 10 लाखाचं लोन तिसऱ्या वर्षी सपोज 8 लाख झाले, 7.5 लाख झाले, तरी तुम्हाला क्रिटिकल इलनेस झाल्यामुळे मिळणार टोटल 10 लाखच,
म्हणजे 7.5 लाख जातील तुमच्या बँकेला जेवढं तुमचं आउटस्टँडिंग होतं. बाकीचे 2.5 लाख ऍटलीस्ट त्या कस्टमरला पण मिळतात, ज्याच्यामुळे तो बाकी त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्याला काही मदत मिळते. तर त्याप्रमाणे हा क्रिटिकल इलनेस आहे. प्लस क्लायंटसाठी जो त्यांना प्लॅनची गरज आहे, रिटायरमेंट प्लॅन असतात किंवा इंडिव्हिज्युअल टर्म प्लॅन्स असतात किंवा सेव्हिंग्स प्लॅन असतात. आज प्रत्येक जण कुठला ना कुठला तरी प्लॅन मार्केटमधून घेतोय. तर तुम्ही आम्हाला फक्त लीड पास ऑन करायची आहे. आमचे आरएम त्यांना कॉन्टॅक्ट करतील, त्यांना विचारतील त्यांना कुठला प्रोडक्ट हवा आहे, काय त्यांची नीड आहे, किती वर्षांनी त्यांना पैसे हवेत किंवा त्यांचं किती त्यांना सम इन्शुर्ड हवे टर्म प्लॅन मध्ये, कुठलं सगळ्यात स्वस्त आहे, हे एंड टू एंड त्यांना नॉलेज देऊन मग त्यांना जो प्रोडक्ट हवा तो देतील आणि पतपेढीला फीडबॅक देतील की हा प्रोडक्ट ह्याचा टर्मचा आणि सम इन्शुर्डचा आम्ही दिलेला आहे. ह्याच्यामध्ये हा फायदा की मी का पतपेढीला सांगते हे करायला, आज तुम्ही बघाल की ह्या सगळ्यामध्ये देर इज कमिशन रेव्हेन्यू आहे. एक तर आहे की बाबा बँकेची आणि पतपेढीची गरज आहे. दुसरं आहे की ह्याच्यामुळे पतपेढीचा फायदा अजून कसा होणार. तुम्ही जर मोठ्या बँका लाईक HDFC वगैरे बघितल्या, ते लोक त्यांच्या बँकेच्या प्रोडक्ट शिवाय हे प्रोडक्ट जास्ती प्रमोट करतात. का? कारण ह्याचं कमिशन चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे ह्या रेव्हेन्यूमुळे ऍटलीस्ट माझे एक्सपेन्सेस निघून जात आहेत किंवा माझे जे पगार आहेत बँकेचे ते निघून जात आहेत. तर आपण पण हे करू शकतो ह्याचा वापर की तुम्हाला फक्त लीड द्यायची आहे माझ्या आरएमला. ते आरएम त्या कस्टमरला एंड टू एंड सपोर्ट करतील, त्यांना जो प्रोडक्ट हवाय तो करतील आणि ऍट द एंड ऑफ द मंथ जे काय कमिशन बनतंय त्या पॉलिसीवरती इट कम्स टू द पतपेढी. म्हणजे हा एक एक्स्ट्रा रेव्हेन्यू सोर्स सुद्धा झालाय पतपेढीसाठी. की पतपेढीला आज काय आहे, तुमचं लोन आहे, त्याच्याशिवाय डिपॉझिट्स आहेत, हे सगळे रेव्हेन्यू स्ट्रीम्स आहेत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांवरचे मार्जिन्स काही बँकिंग रेग्युलेशन्समुळे कमी होत गेलेले आहेत. तर तुमचे मार्जिन्स पण कमी होत आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा एक प्रोडक्ट देऊन जर तुमचा रेव्हेन्यू येतोय आणि त्या रेव्हेन्यू मध्ये फक्त तुम्ही एवढंच करताय की लीड पास ऑन करताय, कस्टमरला एंड टू एंड सर्व्हिस आम्ही करतोय, क्लेम आला तरी सर्व्हिस आम्ही करतोय आणि त्याच्यावरती रेव्हेन्यू किंवा कमिशन पतपेढीला येतोय. तर हा एक्स्ट्रा फायदा आहे पतपेढीसाठी. आता आमच्याबरोबर असोसिएट करण्याचे ऍडव्हान्टेजेस एक आहे ट्रॅक रेकॉर्डिंग क्लेम सेटलमेंट. आम्ही बघतो की जेन्युइन क्लेम असेल तर 100% क्लेम आलाच पाहिजे, एस्पेशली ग्रुप क्रेडिट लाईफ सारख्या प्रोडक्टमध्ये. म्हणून जेव्हा ग्रुप क्रेडिट लाईफ प्रोडक्ट आम्ही करतो तेव्हा एक सिंगल पेजर फॉर्म भरून घेतो क्लायंटकडनं आणि वी एज्युकेट द कस्टमर ऑर द पतपेढी की ऑर द बँक की बाबा तुम्ही त्यांना सांगा जो काय तुम्हाला आजार आहे तो डिक्लेअर करा. डायबिटीज आहे डायबिटीज डिक्लेअर करा, कोविड होऊन गेलाय डिक्लेअर करा, हार्टचा ट्रबल आहे डिक्लेअर करा. का? कारण आज एखाद्या दिवस तुमचं प्रीमियम थोडंसं वाढू शकेल त्याच्यामुळे, पण ऍटलीस्ट तुम्ही डिस्क्लोज न केल्यामुळे पुढे क्लेमच्या वेळेला प्रॉब्लेम नाही होणार आहे. तर फक्त वन सिंगल पेजर हे असतो क्वेश्चनर असतो जो भरून ही पॉलिसी इमिजिएटली इश्यू होते. तर त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की टोटल क्लेम्स आमच्यावरती आहे. वी सी टू इट दॅट 100% क्लेम्स सेटल झाले पाहिजेत. त्याच्याशिवाय दुसरा पॉइंट हा आहे की अफोर्डेबल प्रोडक्ट. जसं मी सांगितलं आम्ही बघतो की बाबा मार्केटमध्ये कुठला स्वस्तातला स्वस्त प्रोडक्ट चालू आहे. काय हे नाहीये की ही कंपनी चांगली ती कंपनी चांगली नाहीये. हे एवढंच आहे की प्रोडक्ट्स मध्ये थोडासा फरक असतो. एकाचा एक फीचर जास्ती तर दुसऱ्याचा दुसरा फीचर जास्ती. प्रीमियम मध्ये पण वर खालती असतं. तर वी सी टू इट की क्लायंटला काय हवे, किती सम इन्शुर्ड हवे, किती प्रीमियम हवे आणि ते म्हणतात की बाबा माझी अफोर्डेबिलिटी 10,000 आहे. तर त्या 10,000 मध्ये मी कुठला प्रोडक्ट जास्तीत जास्त बेनिफिट वाला त्याला बसवून देऊ शकेन, तो अफोर्डेबल प्रोडक्ट त्याला कसा द्यावा. डिलाइट फॅक्टर हा आहे की कुठेही काहीही पतपेढीवरती भार येत नाही तुमच्यावरती. स्टार्टिंगच्या पहिल्या पॉलिसी पासून इव्हन क्रेडिट लाईफला प्रोसेस काय आहे, जे आपण ही घेतली ग्रुप क्रेडिट लाईफ पॉलिसी फॉर पतपेढी, त्याच्यामध्ये एकच आहे की एक मास्टर पॉलिसी फॉर्म असतो जी क्रेडिट लाईफ आम्हाला भरून देते. एक्सेल वरती डेटा येतो कस्टमरचा विथ द आउटस्टँडिंग लोन अमाऊंट आणि डेट ऑफ बर्थ. ती आली की डायरेक्ट फक्त पतपेढीने प्रीमियम आम्ही कॅल्क्युलेट करून देतो प्रीमियम आणि पतपेढीने फक्त प्रीमियम ट्रान्सफर करायचं. तर प्रोसेस इज व्हेरी सिम्पल. कुठे फॉर्म भरायची गरज नाहीये. तुमचे लोक तुम्ही म्हणाल बाबा माझे आता हजारो कस्टमर मी प्रत्येकाचा फॉर्म कुठे भरत जाणार, तर ते सगळं ऑनलाईन होऊन आमचे आरएम त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून सगळं एंड टू एंड इज बिंग टेकन केअर ऑफ. आणि पार्टनर कोण सिलेक्ट करायचा आहे, काय सिलेक्ट करायचं आहे, ह्यामध्ये पण आम्ही तुम्हाला ऑप्शन जाणून देतो. जसं क्रेडिट लाईफला आता सध्या आम्ही भारतीय एक्सा लाईफ बरोबर काम करतोय, पीएनबी बरोबर काम करतोय, त्याच्याशिवाय बिर्ला आहे त्यांच्याबरोबर काम करतोय. तर ज्या 3-4 टॉपच्या कंपनी आहेत, तर आपल्याला फक्त कंपनीचं ब्रँड नेम नकोय. आपल्याला अशी कंपनी हवी आहे जी क्लेम्स मध्ये आपली मदत करेल,
जी एंड टू एंड प्रोसेसमध्ये आपली हेल्प करेल. किंवा एक मोठा ब्रँड आला आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही सगळं प्रोसेस करायचं, मी काहीही करणार नाही. तर आम्ही सांगतोय की बाबा एंड टू एंड वी विल टेक केअर ऑफ. अशीच कंपनी घेऊन येणार ती जी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. कारण आज क्लेम सगळ्यांनाच द्यायचे. एचडीएफसी असो, एसबीआय असो, न्यू इंडिया असो, जी काय कंपनी असो, क्लेम सगळ्यांनाच द्यावे लागणार आहे. कोण आपल्याला सर्व्हिस चांगली देणार आहे ते आम्ही फाइंड आउट करून त्या टाईपचं सर्व्हिस लेवल एग्रीमेंट्स करून ते सगळे डिसाईड करतो की बाबा किती दिवसात क्लेम सेटल होणार, किती दिवसात डॉक्युमेंट येणार, किती दिवसात पॉलिसी इश्यू होणार, हे सगळे आम्ही सर्व्हिस लेवल एग्रीमेंट बनवतो. त्याच्यामुळे पार्टनर कसा सिलेक्ट करायचा, कुठले रेट्स चांगले आहेत, 2-3 रेट्स बरोबर कम्पेअर करून मग त्याच्यानंतरच आम्ही पार्टनर तुम्हाला डिसाईड करून देतो. आणि तो पण तुमचा चॉईसच असतो. असं नाहीये की बाबा मी बोलली की एचडीएफसी बरोबरच करा किंवा आयसीआयसीआय बरोबरच करा. आम्ही तुम्हाला 2-3 ऑप्शन आणून देतो आणि मग तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कोणाबरोबर काम करायचं आहे. तर ह्याप्रमाणे प्रोसेस एकदम सिंपल आहे. प्रोडक्ट पण सिंपल आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे आजच्या घडीला स्पेशली बघितलेलंच आहे आपण की एनपीएस वाढत चाललेले आहेत. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर एक छोटीशी एक पॉलिसी घेऊन स्वतःचे लोन आणि स्वतःच्या पतपेढीला कसे सिक्युअर करू शकू, प्लस त्यांच्या फॅमिलीला पण कसे सिक्युअर करू शकू. दोघांचं कॉम्बिनेशन करून वी शुड ट्राय टू हे प्रोसेसमध्ये आणलं पाहिजे प्रत्येक पतपेढीनी, ज्याच्यामध्ये क्लायंटचा पण फायदा आहे, पतपेढीचा पण फायदा आहे, प्लस कमिशन पण आहे, रेव्हेन्यू स्ट्रक्चर पण आहे पतपेढीसाठी आणि ह्यामुळे सगळ्यांचाच फायदा आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला कोणाला पण काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वरती करा. ह्याच्या पुढे सुद्धा कोणाला कधी काय डाऊट असेल, काय आमच्याकडनं रिक्वेस्ट असतील तर प्रिया कावाचा नंबर शेअर केलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कधी पण कॉल करून टीम येऊन तुम्हाला भेटू शकेल, आमची टीम येऊन भेटू शकेल आणि वी कॅन टेक दिस फॉरवर्ड. कोणाला विचारायचा आहे का प्रश्न? हा बोला ना. हॅलो. हा बोला ना, आवाज येतोय. इन्शुरन्सचा जो प्रीमियम येतो हा प्रीमियम प्रत्येक वेळी क्लायंट कडून सेपरेट घ्यावा लागेल. समजा 2 केसेस आहेत माझ्याकडे. एक केस अशी आहे की ज्याच्यामध्ये ऑलरेडी कस्टमरनी माझ्याकडून लोन घेतलेलं आहे आणि एक केस आहे की ज्याच्याने कस्टमर नवीन लोन घ्यायला येतोय. ओके. तर जेव्हा लोन नवीन घ्यायला येतोय तर त्यावेळी मी सेपरेट, समजा माझ्याकडे लिमिट माझं लोनचं 2 लाख रुपये, बरोबर. तर 2 लाखाचं लोन देऊन त्याच्याकडून सेपरेट चेक घ्यावा की तो कॅपिटलाइज करावा त्याच्या लोन अमाऊंट मध्ये. आणि दुसरं असं क्वेरी आहे की ऑलरेडी माझ्याकडून त्यांनी समजा हाऊसिंग लोन घेऊन गेलंय 10 लाखापर्यंतचं, मॉर्गेज लोन घेऊन गेलंय 10 लाखाचं, आणि आता माझी इच्छा आहे की त्याला तुमच्या हे जी तुम्ही ग्रुप क्रेडिट लाईफ नावाचं प्रोडक्ट सांगितलं त्याखाली त्याला कव्हर करावं. तर प्रीमियम घ्यायची कशी व्यवस्था होईल, त्याच्यामध्ये काय चांगलं राहील? पहिला जो प्रश्न आहे की नवीन लोन घेतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता की लोन मध्ये जे प्रीमियम अमाऊंट आहे ते ऍडिशन करून त्यांना लोन देऊ शकता. सपोज 2 लाखाचं तुमचं लोन आहे आणि सपोज 20-25 हजाराचं तुमचं प्रीमियम येत आहे, तर तुम्ही त्यांना लोन देऊ शकता 2,25,000चं आणि त्याला कन्वर्ट करू शकता ईएमआय मधनं. कारण आज तुम्ही 2 लाखातनं त्यांना 25,000 सांगितले, तुम्ही समोरनं चेक द्या तर थोडंसं डिफिकल्ट होतं. तेच तुम्ही त्याच्या पुढे वरती लोन त्यांना दिलं तर इट बिकम्स इझियर तुमच्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण. आणि जे जुनी लोन्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता की त्यांचा जो बॅलन्स आहे, कारण तुम्ही पण काही ना कधी डिपॉझिट त्यांच्याकडनं ठेवता, एक फॉर्म साइन करून जर त्याच्यातनं तुम्ही डेबिट केलं त्यांना सांगून की बाबा आम्ही हे करतोय आणि आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेणार, की मग तुम्ही त्यांच्यामधनं ते डेबिट करू शकता. ओके. आणि किंवा मग मॅडम की ओके. आणि मेडिक्लेम जर का माझ्याकडे क्लायंट कस्टमरकडे माझ्या ऑलरेडी असेल, ओके, तरी सुद्धा क्रिटिकल इलनेस हा जरुरी का असतो? म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की एखादा रोग झाला तर डायरेक्ट पैसे अकाउंटला येतील. बरोबर.
जसं मी सांगितलं, मेडिक्लेम जर घेतलेलं आहे क्लायंटने, मेडिक्लेम मध्ये काय होतं, ऍज आय टोल्ड, फक्त रिइम्बर्समेंट होतं. आज मी हॉस्पिटलाइज झाली, माझा जेवढा खर्च झालाय फक्त तेवढा खर्च दिला जातो. ओके, आणि त्याच्यामध्ये बँकेला काही नाहीये. क्रिटिकल इलनेस मध्ये हा फायदा आहे की परत ही मास्टर पॉलिसी बनते बँकेच्या नावाने. जर क्रिटिकल इलनेस कुठल्या पण कस्टमरला डिटेक्ट झाला तर ते जे सम इन्शॉर्ड आहे इकडे रिइम्बर्समेंट नाही होत, की जेवढा सपोज माझा 10 लाखाचा सम इन्शॉर्ड आहे, मेडिक्लेम मध्ये काय होतं, माझा 2 लाखाचा खर्च झाला, 2 लाखच मिळणार. इकडे सपोज 10 लाखाचा सम इन्शॉर्ड आहे, क्रिटिकल इलनेस मला झाला, डिटेक्ट झाला, तर ते अख्खे 10 लाख बँकेच्या किंवा पतपेढीच्या नावाने येणार. तर हा त्याचा फायदा आहे. मग तुमचं लोन पण त्यात जातं, प्लस वरचं आउटस्टँडिंग तुम्ही तुमचं घेऊन जे वरचे पैसे आहेत ते परत कस्टमरला पण देताय, की बाबा त्यांच्या खर्चासाठी थोडेसे पैसे त्याला मिळतात. ओके. आणि मॅडम एक जेन्युइन क्वेरी याच्यामध्ये अशी आहे की बऱ्याचदा असं होतं की क्लेम आपण टाकलाय पण क्लेम रिजेक्ट होतो. बरोबर. तर याची प्रमुख कारण काय असतात? मेन क्लेम रिजेक्ट नॉन व्हायची. डिस्क्लोजर. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे नॉन डिस्क्लोजर. जो तुम्हाला 1 पेजर फॉर्म असतो त्याच्यामध्ये दिलेलं असतं, तुम्हाला डायबिटीज आहे का, बीपी आहे का, कुठल्या गोळ्या खाताय का, तर हे पॉइंट तुम्ही डिस्क्लोज, कस्टमरनी डिस्क्लोज करणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. जर ते डिस्क्लोज केलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे रिजेक्ट होऊ शकतो. पण मॅडम आजच्या डेटला हॅलो मॅडम, आजच्या डेटला डायबिटीस आणि बीपी आणि हार्टचा ट्रबल गोळ्या असणं हा तर एकदम नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये सगळ्यांना असतं. बरोबर. मग अशा वेळेस हे सुद्धा डिक्लेअर करणं गरजेचं आहे का की मला हो, डायबिटीस एकदम आहे, मला गरजेचं आहे. बीपी? तुम्ही एक छोटीशी गोळी पण खात असाल ती पण डिक्लेअर करा. मी सांगते आज मेडिकली मला जे जे आहे मी सगळं लिहून डिक्लेअर करीन, का तर माझा क्लेम आल्यानंतर माझ्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम नको व्हायला. बिकॉज एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट सिन्स इट इज मेडिकल रिलेटेड आहे. त्याच्यामुळे मेडिकली तुम्ही कुठली पण गोळी खाताय, कुठली एलर्जी पण आहे, किंवा तुम्हाला कुठलं स्पेसिफिक बीपी साठी दिलेलं आहे किंवा ब्लड थिनर दिलेलं आहे, प्रत्येकाची माहिती देणं हे फार इम्पॉर्टंट आहे. पण मॅडम बऱ्याच वेळा डॉक्टर कडनं कळतं की अरे इतक्या वर्षांपासून हे होतं, त्यांना ही गोळी ते घेतच होते, की मग प्रॉब्लेम येतो की बाबा ह्यांनी डिक्लेअरच नाही केलं तर वाय डिड दे नॉट डिस्क्लोज इट. पण मॅडम बऱ्याच वेळा असं होतं की हा जो फॉर्म भरला जातो हा कस्टमर कधी बघतच नाही किंवा आमचा पतपेढीवाला माणूस सुद्धा बघतच नाही. बरोबर. मग ह्यात आता एक्झॅक्टली काय भरलंय नाही भरलंय हे हा थोडा इश्यू होतो. आणि मग बनवावी लागेल वेर वी कॅन हेल्प, की आम्ही कस्टमरला फोन करून एकदा ती डिटेल्स जे घेतलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही एकदा कन्फर्म करू शकतो बाय टेलिकॉलिंग. दॅट इज द ओनली वे आउट. पण कस्टमरला आपण पण जेवढं होऊ शकेल तेवढं एज्युकेट करायची गरज आहे. तर शेवटचा प्रश्न आहे, याच्यावर जे क्लेम येतात ते क्लेम सेटल व्हायला अंदाजे किती दिवस पिरियड लागतो? 15 days, 10 to 15 days. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे टर्न अराउंड टाइम्स असतात. लास्ट डॉक्युमेंट दिल्यानंतर 8 दिवसांपासून 15 दिवसांपर्यंत प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे टॅक्स असतात, त्याच्यामध्ये होऊन जातं. पण लास्ट डॉक्युमेंट आल्यानंतर म्हणून आपण एक चेकलिस्ट सगळ्यांना देतो की जर आला क्लेम की बाबा ह्या चेकलिस्ट प्रमाणे हे डॉक्युमेंट मला हवे, आणि त्यात ते डॉक्युमेंट आल्यानंतर त्या दिवसापासून 8 ते 15 दिवसांपर्यंतचा टॅक्स असतो. आणि ही जी ग्रुप पॉलिसी आहे ही मी किती लोकांपासून चालू करू शकतो असं काय? मिनिमम 50 लोक हवेत. यामध्ये माझे सर्व नवीन बॉरोवर तेच मी कव्हर करायचे की जुने बॉरोवर पण कव्हर पण ऍज आय टोल्ड यू, सगळे जे तुमचे जुने पण बॉरोवर्स आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही कव्हर करू शकता. त्यांचा आजच्या तारखेला जे आउटस्टँडिंग लोन अमाऊंट आहे ती त्यांना सम इन्शॉर्ड म्हणून देऊ शकता. ओके, थँक्यू मॅडम. हॅलो, विधी महाडिक यांना प्रश्न विचारायचा आहे. महाडिक साहेब विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी काय म्हणतोय, तुम्ही जी ग्रुप इन्शुरन्सची पॉलिसी म्हणताय, तर समजा माझ्याकडे समजा एक 100 कोटीचं लोन आहे ऑलरेडी, ओके, आणि साधारण 25 लाख रुपयापर्यंत पर कस्टमरला लोन आहे, आणि साधारण 2000 कस्टमर आहेत, तर त्यांना ते देऊ शकतो का? आणि त्याच्यामध्ये एनी डेथला त्याला क्लेम आहे का? कारण माझे जे 2000 कस्टमर आहेत त्यांचं मला आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांचा फॉर्म कुठला भरून घेऊ शकत नाही, बरोबर? आता तुम्ही बोलता की त्यांचा फॉर्म भरून नाही घेऊ शकत होत. हा, म्हणजे तुम्ही म्हणताय ना त्यांचं डिक्लेरेशन आहे ते सगळं ग्रुप पॉलिसीला आहे का ते? हा, नाही तो एक सिंगल पेजर फॉर्म सर लागतोय, एस्पेशली ना कोविड आल्यापासून ना. कारण तुम्ही बघाल की प्रत्येक इन्शुरन्स कंपनी
पण स्वतःचा पोर्टफोलिओ रिइन्शुरन्स बरोबर रिइन्शुअर करते. तर ओके. तिकडूनच सध्या एकतर प्रीमियम्स पण वाढलेली आहेत, प्लस त्यांना हे डिस्क्लोजर पण कंपल्सरी केलेली आहे. बरं मला सांगा 25 लाख रुपये जर समजा लोन असेल 15 वर्षासाठी दिलंय तर त्याला अंदाजे प्रीमियम किती येईल मिनिमम? 25 लाखावरती वन टाइम किंवा मंथली रेग्युलर ईएमआय मध्ये? वन टाइम प्रीमियम मी सांगते विच विल बी अराउंड 3%. 3% 3% अराउंड लोनच्या 3%. मोठी 3-3.5% म्हणजे तुम्ही पकडू शकता की 70,000 ते 75,000च्या दरम्यान असेल. आणि सर्व प्रकारच्या लोनवर पर्सनल लोन असतील तरी तोच व्हेकल लोन ते सर्व ते प्रत्येक मिनिमम 3% पर्यंत येईल. आणि त्याचा क्लेम 100% आहे का? नंतर पुन्हा विजिलन्सी वगैरे असते काय? इन्क्वायरी असते का? एन्क्वायरी म्हणजे जे डॉक्युमेंट्स लागतात जसं तुमच्या बँकेकडनं लागेल, प्लस त्यांचं डेथ सर्टिफिकेट लागेल, तुमच्या बँकेकडनं आउटस्टँडिंगचं जे स्टेटमेंट लागतं स्केड्यूल लागेल. तर बेसिक जे नॉर्मल तुम्ही टर्म प्लॅनला जसं डॉक्युमेंटेशन करावं लागतं क्लेमचं, तसं इकडे पण करावं लागतं. आणि पैसे येणार डायरेक्ट पतपेढी किंवा बँकेला. आणि त्या याच्यामध्ये समजा आपण 2,000 लोकांची पॉलिसीज घेतली तर पतपेढीला त्याचं कमिशन किती मिळणार? किती टक्के काय? त्याच्यावरती 5% कमिशन आहे सर. 5%. ओके. थँक्यू. मांगडे साहेब विचारा तुम्ही. हॅलो, नमस्कार सर. आमची चर्चा झालेली आहे मॅडमची वगैरे, मीटिंग झालेली आहे 10 दिवसापूर्वी. ओके. चर्चा चालू आहे. दत्तशिवा सहकारी पतपेढी मॅडम येऊन गेलेले आहेत. त्याचा अभ्यास चालू आहे आणि आम्ही कॉन्टॅक्ट करू मॅडम. शुअर सर, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून लेट्स टेक इट फॉरवर्ड, कारण जेवढ्या लवकर घेऊ तेवढं चांगलं आहे. की आपण सगळे बघतोय की आता सध्या कोविड चालू आहे, आता म्हणतात हा व्हेरियंट आला, तो व्हेरियंट आला, आपल्याला माहिती नाहीये की काय होणार आहे. तर जेवढ्या लवकर आपण सगळा पोर्टफोलिओ कव्हर करू तेवढं चांगलं आहे. काही डाऊट असेल तर माझ्या टीमशी टच मध्ये राहा किंवा मला कॉल करा. वी आर ऑलवेज देअर. नक्की. अजून विचारायचं कोणाला प्रश्न विचारा. मुशर्रफ बेरडे साहेबांना विचारायचे. विचारा बेरडे साहेब. आउटपुट केले तुम्हाला. हॅलो, नमस्कार सर. आवाज येतो? आवाज बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आता थोड्या वेळापूर्वी ऍडव्होकेट राजा नलावडे साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केला होता की प्रीमियम कॅपिटलाइज करायचं की स्वतंत्र घ्यायचं, तर सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की पतपेढीच्या उपविधीमध्येच नमूद केलेलं आहे की आम्ही एखाद्याला वाहन कर्ज देतो तर त्याचा वाहनाचा प्रत्येक वर्षी जो विमा उतरवतो तो आम्ही त्याच्या कर्ज खात्यामध्ये इन्क्लूड करतो. तर अशा पद्धतीने आपण जर का त्याचा जीवन विमा उतरवला तर मॅनेजिंग कमिटीने एक तसा ठराव करावा आणि त्या ठरावामध्ये नमूद करावं की सदरील कर्जदाराचा जो विमा उतरवण्यात येईल त्याचा प्रीमियम त्याच्या कर्जामध्ये वर्ग करण्यात येईल आणि प्रत्येक कर्जदाराकडून तसं एक अंडरस्टँडिंग घ्यावं म्हणजे भविष्यातही कोणत्या प्रकारची तक्रार उद्भवणार नाही. आणि सरते शेवटी आपण आपल्या पतपेढीच्या कर्जा रकमेच्या सुरक्षेसाठी हे करत असतो, त्यामुळे त्याच्या कर्जामध्ये ती रक्कम ऍड करण्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण जो प्रीमियम कलेक्शन करणार आहात, आता LIC मध्ये कसं असतं की LIC मध्ये त्याला सम इश्यूड असतो आणि त्याची पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्याने जे पैसे भरलेले असतात ते त्याला बोनस सहित रिफंडही मिळतात. तर याच्यामध्ये ही अशी एखादी तुमच्याकडे स्कीम आहे का? सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू की तुम्ही तो जो डाऊट सगळ्यांना होता तो क्लिअर केलात की कसं कॅपिटलाइज करू शकतो आणि भरू शकतात ते लोक. सेकंडली सर, तुम्ही जे म्हणताय की LIC कडे ज्या टाईपचे प्रोडक्ट आहेत की एंड ऑफ द टर्म त्यांना पैसे परत मिळतात, तर तो ग्रुप क्रेडिट लाईफ मध्ये नाही मिळत, पण इंडिव्हिज्युअल जो सेव्हिंग्स प्लॅन असतो किंवा टर्म लाईफ विथ रिटर्न ऑफ प्रीमियम असतो त्या टाईपचे प्रोडक्ट्स आमच्याकडे आहेत. पण ते काय होतात, ते इंडिव्हिज्युअल कस्टमरच्या नावाने बनतात आणि ती पॉलिसी सिंगल पॉलिसी प्रत्येक पॉलिसी आपल्याला असाइन करावी लागते पतपेढीच्या नावाने. हे असते मास्टर पॉलिसी बनते पतपेढीच्या नावाने, त्याच्यामध्ये रिटर्न ऑफ प्रीमियमचा नाही मिळत ऑप्शन क्रेडिट लाईफला. ओके, धन्यवाद. आणि ज्यांचा विमा उतरवला जातो तुम्ही सांगितलं की कोणताही आजार असेल तर त्यामध्ये नमूद करण्यात यावा. तर त्याला जे आजार आहे किंवा जे त्याचा औषधोपचार चालू आहे
किंवा पास्ट त्याचं काही ऑपरेशन वगैरे झालेलं आहे, ते सगळं नमूद केल्यानंतर तरी सुद्धा कंपनी त्याचा विमा उतरवते का? आणि ते सगळं नमूद करून विमा उतरवल्यानंतर मग भविष्यामध्ये नंतर काही अडचण निर्माण होत नाही ना क्लेमसाठी? एक तर जर त्यांनी सगळं नमूद केलेलं आहे तर एक होऊ शकतं की थोडंसं प्रीमियम वाढू शकतं, कारण जर खूपच जास्ती लेवलची डायबिटीज आहे किंवा खूपच जास्ती लेवलचं कुठला आजार आहे तर प्रीमियम सपोज आज 10,000 येते तर ते थोडंसं लोडिंगनी 12,000 13,000 होऊ शकतं. पण एकदा सगळं तुम्ही हे डिक्लेअर केलंय त्याच्यानंतर क्लेम रिजेक्ट व्हायचा काही चान्सच नाही. तिकडे आम्ही पण मग फुटा फुट डाऊन आम्ही तिकडे मदत करतो. मग धन्यवाद. पतसंस्था फेडरेशनचे संचालक भाई सावंत विचारतात. विचारा भाई. शलाकाजी मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आपण नमस्कार. एक अशी अडचण आहे की मुंबई महाराष्ट्रामध्ये मोठ्या संस्था बोटावर मोजण्या एवढ्याच आहेत आणि 90% संस्था ज्या आहेत त्या खालच्या लेवलच्या आहेत. आणि आपण म्हणालात की कमीत कमी पॉलिसी 50 लोकांचा तरी ग्रुप पाहिजे. ते छोट्या संस्थांमध्ये ते शक्य नाहीये. तर त्याच्यासाठी तुमच्या जर 15 केसेस असतील 20 केसेस असतील तर त्याच्यासाठी आपण काय करू शकता का? सर एक तर आहे की पहिला जो सेट असतो तो 50 लोकांचा हवे, त्याच्यानंतर एक एक दोन पॉलिसीज पण येऊ शकतात. आणि ज्यांचा अगदीच कमी कस्टमर बेस आहे जसं तुम्ही सांगताय तिकडे आपण काय करू शकतो की त्या लोकांना इंडिव्हिज्युअल टर्म प्लॅन देऊ शकतो आणि ती पॉलिसी जी आहे ती आपण असाइन करणार पतपेढीच्या नावाने. म्हणजे काय होणार की टर्म प्लॅन सपोज माझं 5 लाखाचं लोन आहे, मी तुमच्याकडनं घेतलंय टर्म प्लॅन घेतला, ते टर्म प्लॅन घेऊन मी तो प्लॅन असाइन करणार तुमच्या पतपेढीच्या नावाने. माझी डेथ झाली तर ती अख्खी जी टर्म प्लॅनची रक्कम आहे ती पतपेढीला मिळणार. तर त्या लोकांसाठी ते आपण करू शकतो. मला विचारायचं डॉक्टर महाजन साहेब आपण बोलताय का? हॅलो. कोणाला विचारायचं का दोन प्रश्न? हॅलो. हॅलो. हा बोला. मी फक्त 1-2 मिनिटं घेतो. सर्व उपस्थितांना एक महत्वाची मी सूचना सांगतो की आपण बहुतेकांनी रिक्षाला कर्ज दिलेलं आहे आणि ज्या वेळेला रिक्षा परमिटची व्हॅल्यू होती त्यावेळेला रिक्षाचा जेव्हा कर्जदार त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या विधवाच्या नावाने परमिट होऊन सुद्धा मार्केटमध्ये व्हॅल्यू असल्यामुळे सदरील कर्ज वसूल होत होतं. परंतु आता परमिटची व्हॅल्यू संपल्यामुळे म्हणजे शून्य किंमत झाल्यामुळे एखादा रिक्षाचा कर्जदार जर का त्याचा मृत्यू झाल्यानंतर रिक्षा कर्जदार हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतो, त्याच्याकडून वसुली होत नाही. तर 3 वर्षापूर्वी मी अशाच प्रकारे खूप शोध घेतला होता की पॉलिसी काढता येते का, परंतु मला यश आलं नाही. मी माझ्याकडे जेवढे पण रिक्षा कर्जदार आहेत त्यांचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल मी LIC चा विमा उतरवला, इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा. आणि त्याचा मी क्वार्टरली प्रीमियम भरतो. वयानुसार कुणाला क्वार्टरली 700 रुपये येतात तर कुणाला 1800 रुपये येतात तर कुणाला 2400 रुपये येतात. परंतु आज एखाद्या त्याचा मृत्यू झाल्यानंतर भविष्यामध्ये त्याचं कर्ज सुरक्षित होईल त्यासाठी मी हे पाऊल उचललं. माझं सांगण्याचं हेतू एवढंच आहे की आपण एवढे सगळे पतपेढीवाले आहात की प्रत्येकाने आपल्या कर्जदाराचा विमा उतरवावा, बघावा मार्केटमध्ये त्याची आपण चौकशी करावी की कमीत कमी प्रीमियम मध्ये कसं उतरवता आणि आपले कर्ज सुरक्षित करावे. धन्यवाद. थँक्यू सो मच सर की तुम्ही ह्या टाईपचं गायडन्स दिलं आणि अजून मोटिवेशन दिलं की सगळ्यांनी हे चालू केलं पाहिजे. ग्रुप मध्ये करा किंवा इंडिव्हिज्युअल द्या जसं सरांनी सांगितलं. आपण सगळे ऑप्शन आमच्याकडे आहेत. आम्ही तुम्हाला एज्युकेट करत राहू, तुमच्या कस्टमर्सशी बोलून सगळं करत जाऊ. आम्हाला चान्स द्या, आम्ही तुम्हाला जी मदत लागेल ती करत राहू. फेडरेशनचे सचिव सन्माननीय डॉक्टर महाजन यांना सांगतो 2 शब्द बोलावे. डॉक्टर साहेब बोला. अनम्यूट हो ना डॉक्टर. डॉक्टर साहेब अनम्यूट हो.
डॉक्टर साहेबांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. बोला ना डॉक्टर. आवाज येतो का? हा येतो येतो बोला. हा आवाज बोला डॉक्टर. हा बोला बोला, येतोय आवाज. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अभिषेक विचारे साहेब, त्याचप्रमाणे आपल्याला अत्यंत महत्वाची माहिती दिली प्रिया मॅडम. प्रिया मॅडम का शलाका मॅडम? प्रिया मॅडम. मी शलाका आहे, प्रिया पण आहे, दोघेही आहोत. शलाका मॅडम, की आपण अत्यंत महत्वाची माहिती दिली सहकारी संस्थांना, आणि बऱ्याच वेळा खूप संस्थांना याला फेस करावं लागतं की यावेळेला कर्जदाराचं अडचण होते आणि त्याच्यामध्ये घरच्यांना पण त्रास होतो आणि इतरांना पण त्रास होतो, संस्थेला त्रास होतो. यापासून संस्थेला योग्य मार्गदर्शन आपण केलं. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सर्व सन्मान्य संचालक या सर्वांचा मी उपस्थित राहिलो आयोजकांच्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो. धन्यवाद. माझं संपला ना कार्यक्रम? साहेबांना दोन शब्द बोलतो विचारतो ना. मला विचारतो आहेत ना ऑनलाईन. साहेब जॉईन झाले? हो झाले झाले. मग साहेब बोलणार आहेत का? विचारतो ना. विचार बोलताय तुम्ही? हॅलो. हा साहेब बोला. येतो आवाज? हो येतो येतो. आवाज येतो? येतो येतो. नाही, याच्यामध्ये मी पहिल्या सुरुवातीपासून मी जॉईन आहे डॉक्टर. सुरुवातीपासून मी फक्त बोललो नाही. तर ऐकायला येते सगळ्यांना? ऐकायला येते? हो येतो येतो. व्हिडिओ माझा बंद आहे की काय? व्हिडिओ बंद आहे. व्हिडिओ बंद आहे पण तुमचं ऐकायला येतंय. एक बरं बरं. तर मला मॅडमचे फेडरेशनच्या आपल्या वतीने मी आभार तर मानतोच आहे, पण त्याच्याबरोबर मॅडमलाच मला एक प्रश्न असा आहे की सगळ्याच क्षेत्रामध्ये सर्व इन्शुरन्स कंपन्यांचे किंवा काही इन्शुरन्स कंपन्यांचे प्रत्येक गोष्टीसाठी संरक्षण आहे. फायर इन्शुरन्स आहे, थेफ्ट इन्शुरन्स आहे, ऍक्सिडेंट इन्शुरन्स आहे, आणखी काही काही कशावर तुमचं मेडिक्लेम आहे वगैरे वगैरे. तर कर्ज थकबाकीवर इन्शुरन्स आहे का? नाही सर, अजून कर्ज थकबाकीवरती आलेला नाहीये. इन्शुरन्स इंडियामध्ये तरी नाही आलेला आहे. नाही, मी एक 15 वर्ष, लास्ट 15 इयर्स मी प्रयत्न करतोय, परंतु यश आलेलं नाही. तुम्हाला पण माझं याच्यामध्ये थोडं आव्हान आहे की तुम्ही ज्या ज्या कंपन्यांशी टायअप आहात तुम्ही सुद्धा प्रयत्न करावा. कारण असं आहे की जसं इन्शुरन्स घेताना व्हेकल इन्शुरन्स आहे उदाहरणार्थ, बरोबर आहे, किंवा डेथ इन्शुरन्स आहे. डेथ इन्शुरन्स झालेल्या असलेल्या रकमेचा तेवढे पैसे त्या याला देतात इन्शुअर्ड पर्सनला. म्हणजे काही सगळेच लोक मरत नसतात, त्याच्यामुळे बेनिफिट हा होतोच त्या कंपनीला. तसा सगळेच लोक काही थकबाकी होत नाही. सगळेच लोक ऍटलिस्ट D1, D2, D3 म्हणजे जे NPA मध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी जर इन्शुरन्सची स्कीम आणली तरी ह्या ह्याच्यामध्ये या राज्याला वरदान होईल. आणि त्याचा प्रीमियम तुम्ही मोठ्या प्रमाणात आकारू शकता आणि त्याचा रिस्पॉन्स सुद्धा चांगला मिळेल. म्हणजे त्या संस्थांचा NPA 0 होईल ऑटोमॅटिक. मी तुम्हाला जस्ट मी एक तुम्हाला चालना मिळावी म्हणून मी उद्देश दिलेला आहे, बाकी मला काय म्हणतो. थँक्यू सर. आम्ही ऑलरेडी बोलतो आहोत, कारण भरपूर बँका पण ह्याच्यासाठी ट्राय करतायत, स्वतः पण ट्राय करतायत, पण सध्या तरी रेग्युलेटर कडनं ह्याच्यावरती काही मिळालेलं नाही आहे.
कारण समोरनं री-इन्शुरन्स कंपनी पण यायला पाहिजे हे सगळं कव्हर करायला. सो आय एम शुअर भरपूर मोठमोठे ऑर्गनायझेशन, IRDA, RBI सगळे मिळून पण ह्याच्यावरती काम करतायत, पण सध्या तरी अजून काही सोल्युशन आलेलं नाहीये. चलो चलो, ऑल द बेस्ट. चलो, थँक्यू सो मच सर. थँक्यू. पतसंस्था फेडरेशन तर्फे उपस्थित पतसंस्था प्रतिनिधी, फेडरेशनच्या सर्व संचालक मंडळाचे आभार मानून आजचं हे चर्चासत्र समाप्त झाल्याचे मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.